एव्हरीवन, मी भारतातून परत आल्याच्या नंतर बॅगांची सगळ्या खोलाखोल चालू होती आमची. कारण ह्या बॅगा माझ्याच नाही, सचिन 2 वेळेस आले तर त्यावेळच्या पण बॅगा तशाच पडल्या होत्या. सगळा पसारा होता घरी. म्हटलं चला आवरूया. आता शॉपिंग तसं मी सामान काहीच नाही घेतलं. बऱ्याच गोष्टी विचार केल्या होत्या पण काहीच घ्यायला जमलं नाही. सचिन आले त्यावेळेस मी अण्णांच्या लग्नाचे कपडे, सदरे, बऱ्याचशा गोष्टी दिल्या होत्या आणि शॉपिंग म्हटलं मी पाटणा येणार आहे देशभर तेव्हाच घेऊन येईन. पण झालं सगळं उलट. मी पुण्याला गेली होती तर त्यावेळेसच फक्त 2 दिवस विरलने रीना म्हटली की ताई फिरायला तू, आपण तिकडं फिरू पण आणि शॉपिंग पण करशील. मला मुंबईला नंतर थांबायचं नव्हतं, डायरेक्ट एअरपोर्टला निघायचं होतं गावावरून. त्याच वेळेस मी पुण्याच्या तुळशीबागेत खरेदी केली होती थोडीफार शॉपिंग, कारण पूजेसाठी मला गोष्टी घ्यायच्या होत्या. कारण भारतात आल्याच्या नंतर ह्या गोष्टी चांगल्या पण मिळतात आपल्याला जशा पाहिजे तशा. तर दिवाळीने गणपतीच्या इथून ह्या घेतलेल्या गोष्टी नंतर करायची होती शॉपिंग, पण सगळ्या गोष्टी तिथंच राहिल्या. सचिन आलेले तर जूनच्या 8 तारखेला, त्यांना पुन्हा 15ला जावं लागलं, पप्पांचं निधन झालं तेव्हा. आणि पुन्हा आले 3 तारखेला आणि पुन्हा दादांचं पण निधन झालं. ह्या सगळ्या एका पाठोपाठ एक गोष्टी अशा होऊनच गेल्या. आणि हे खायचं आहे ना ते माझ्या भावाने घेऊन दिलं, मी काहीच नाही घेतलेलं. हे सगळं पहिल्या वेळेस सचिनजवळ पाठवून दिलं होतं. नंतर बऱ्याच गोष्टी एकदम उलटसुलट होत गेल्या.